नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. जितके शारीरिक आजार आपण गांभीर्याने घेतो तितके मनाचे आजार घेत नाही आपण. मनाच्या आजाराविषयी अनेक गैरसमज सुद्धा असतात आणि हे आजार कसे ओळखायचे आणि त्यावर उपचार कोणते यावर आजचा टॉक टाइम आहे. मनाचे आजार. आणि या मनाचे आजार याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. तुमचं स्वागत आहे IBN लोकमत मध्ये. थँक्यू. आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-1474 या नंबरवर. डॉक्टर, अनेकदा आपण बघतो की शारीरिक दुखणी पटकन कळतात आणि त्याच्यावर उपचार सुद्धा केले जातात, पण मानसिक आजार आहेत किंवा मनाची जी दुखणी ती तितक्या लवकर समजून येत नाहीत. नेमकी कोणत्या प्रकारचे आजार असू शकतात हे? मनाचे आजारांबद्दल बोलताना पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की नॉर्मल आणि ॲबनॉर्मल काय आहे. तर जगात अजून नॉर्मलचीच काही कॉन्क्रीट डेफिनेशन नाही आहे. नॉर्मल म्हणजे सोशलॉजी जर बोलायला गेलं तर सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर. मेडिकली बोलायचं झालं तर ॲब्सेन्स ऑफ डिझीज, म्हणजे निरोगी असलेला माणूस हा नॉर्मल असतो. मनाच्या आजारांमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा विचार, वर्तन आणि भावना यामध्ये डिसइक्विलिब्रियम झाला की माणसाला मनाचे आजार होतात. फंक्शनिंग थांबलं त्यांचं, दैनंदिन जीवन करू शकणं, दैनंदिन जीवनातली ऍक्टिव्हिटी करू शकणं जेव्हा माणूस करू शकत नाही तेव्हा त्याला मनाच्या त्रासामुळे तेव्हा त्याला मनाचा आजार झालाय असं म्हणता येईल. म्हणजे सध्या तरी फंक्शनिंग ॲबिलिटीवरनं आपण ठरवतो की तो माणूस फंक्शनल आहे का डिसफंक्शनल आहे, तो मेंटल इलनेसमुळे. पण डॉक्टर, आपण अनेकदा बघतो की सर्वसामान्य लोक अगदी कामं करत असतात, रोजचं त्यांचं जीवन सुरू असतं, पण कुठेतरी त्यांचं मानसिक आरोग्य कुठेतरी ढासळलेलं असतं. पण मग ही लक्षणं कोणती असतात? मग वेगळ्या वेगळ्या आजारांची वेगळी लक्षणं आहेत मॅडम. जसं नैराश्याचा आजार असतो त्याच्यामध्ये उदासपणा, कामामध्ये लक्ष न लागणे, झोप न येणे, आरामात किंवा लगेच थकवा लागणे, कशातही इंटरेस्ट नाही येणे, फार उदास असलेल्या माणसाला आत्महत्येचे विचार येणे, आत्महत्येचे जेस्चर्स म्हणजे त्याप्रमाणे आत्महत्या करायची इच्छा व्यक्त करणे, अशी नैराश्याच्या आजाराचे लक्षणं असतात. तसं चिंतारोग किंवा एन्झायटीच्या आजारात कुठलंही काम घ्यायच्या आधी कॉन्फिडन्स नसणे, लगेच डिसिजन घेता न येणे, कुठलाही निर्णय घ्यायला भीती वाटणे, हे एन्झायटी म्हणजे चिंतारोगाच्या आजाराविषयी झालं. कोर मेंटल इलनेस मध्ये मेजर मेंटल इलनेस असतो स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनियामध्ये बेसिकली ब्रेन मधले न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन याचा इम्बॅलन्स होतो. या कारणाने माणसाला विचित्र भास होतात. त्यांना वेगळे कानात आवाज ऐकू येऊ शकतात, लोकांना संशय येऊ शकतात. स्वतःची काळजी घेणं ज्याला सेल्फ केअर म्हणतो आपण, म्हणजे आंघोळ करणं, नीट कपडे घालणं, हे पण ती लोक करू शकत नाहीत. निगेटिव्ह सिम्पटम्स ज्यांना खूप स्ट्रॉंग असतात ते लोकांशी बोलणं कमी करतात, घरातनं बाहेरच जात नाहीत. काही मंडळी तर एका खोलीत कित्येक महिने कित्येक वर्ष राहिलेली पाहिलेली आहेत. म्हणजे साधारणतः आपण बघतो की मानसिक आजार अगदी गंभीर स्वरूप सुद्धा धारण करतात. पण सुरुवातीला आपण साधारण तुम्ही जी लक्षणं सांगितली की कुठेतरी भीती वाटते, झोप येत नाही, टेन्शन येतं, चिंता लागून राहते, हे आपल्या सर्वसामान्य जीवनात सुद्धा अनेकदा सर्वसामान्य लोकांना सुद्धा ही लक्षणं दिसून येतात. पण मग हे जे लक्षण आहेत हे आता आजाराचं मूळ धारण करू लागलेत, हे नेमकं ओळखायचं कसं? मग मूड बद्दल जर बोलायचं गेलं मॅडम, जर की डिप्रेशन किंवा एन्झायटी बद्दल जर मला बोलायचं असेल तर त्याला काहीतरी आपल्याला क्रायटेरियाज दिलेले आहेत 15 दिवसाची डिप्रेशन करता. तर पर्स्वेसिव्ह आणि पर्सिस्टंट म्हणजे कुठेही गेलं तरी तसंच वाटणं आणि सगळीकडे सतत मला तसंच भावनिक दृष्टिकोनातून वाटणं, याला हे जर कंटिन्युअस 15 दिवसाच्या पिरियड करता राहिलं तर माणसाला त्या प्रकारचा आजार किंवा त्रास आहे असं समजलं जातं. उदाहरणार्थ, जर मला उदास वाटतंय, आज समजा काही वाईट बातमी मी ऐकली आणि मला उदास वाटलं, त्यात काही ॲबनॉर्मल नाहीये, पण मला तोच मूड समजा मी पिक्चर बघायला गेलो तरी होत असेल, आईस्क्रीम खायला गेलो तरी होत असेल आणि गेले आठवडा 15 दिवस तसंच वाटत असेल, तर नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो काही केल्या बदलत नसेल किंवा सकाळ दुपार संध्याकाळ सतत तसंच वाटत असेल, तसेच विचार येत असतील, ते सुद्धा काही काळात म्हणजे आठवडा 15 दिवस असं असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल गंभीर विचार करायला पाहिजे. बरोबर. सतत एकाच प्रकारचे असे विचार सतत येणं हा सुद्धा एक आजाराचं लक्षण आहे. पण सर, अनेकदा असं होतं की हे आजार आपल्याला झालाय हे मुळात पेशंट सुद्धा एक्सेप्ट करू शकत नाही, तर त्याच्यासाठी
आजूबाजूचे किंवा त्याचे मित्र नातेवाईक यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा ही लक्षणं कशी ओळखली पाहिजे मुळात? नातेवाईकांनी किंवा मित्रांनी प्राथमिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर पहिला बदल जो दिसतो त्यांच्यामध्ये हा असतो त्यांच्यात सडन वागणुकीत आलेला बदल. म्हणजे खूप आनंदी राहणारे, खूप प्रसन्न राहणारा व्यक्ती एकदम उदास किंवा एकदम गप्प गप्प राहायला लागला आहे, तर काहीतरी नक्कीच मेजर बदल त्याच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. हे कदाचित त्या व्यक्तीला समजणार नाही, पण आजूबाजूच्या व्यक्तींनी ते समजून घेतलं पाहिजे. किंवा रेग्युलरली कॉलेजला येणारा मुलगा किंवा मुलगी सडनली 2 महिन्यापासून कॉलेजला येतच नाहीये किंवा सडनली अभ्यास सोडूनच देतो असं म्हणत आहे, तर नक्कीच काहीतरी बदल आलेला आहे त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या मनामध्ये. त्याच्याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे. बरोबर. पण त्याचबरोबर तुम्ही सांगितलं हे तर आपले नॉर्मल झाले, पण त्याचबरोबर अल्झायमर किंवा स्क्रिझोफ्रेनिया यासारख्या आजाराबद्दल मग तुम्ही काय सांगाल? स्किझोफ्रेनिया मॅडम आजार हा 1% पॉप्युलेशनला होतो. म्हणजे जर भारतामध्ये 100 बिलियन ऑलमोस्ट 1 बिलियन लोक आहेत, 100 करोड, तर 1 करोड लोकांना हा आजार आहे. स्किझोफ्रेनिया हा आजारामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यात पॅरानॉइड, कॅटाटोनिक, अनडिफरेन्शिएटेड, सिंपल असे वेगळे वेगळे त्याचे प्रकार आहेत. पुरुषांमध्ये हा आजार साधारण 15 ते 25 या वयोगटात सुरू होतो आणि स्त्रियांमध्ये हा साधारण 25 ते 35 मध्ये पहिला एपिसोड सुरू होऊ शकतो. या आजारामध्ये जेनेटिक हिस्ट्री म्हणजे आई वडिलांना, आजोबांना, आजींना कोणाला हा आजार असेल तर त्या घरात हा होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. होईलच असं नाही, चान्सेस जास्ती आहेत. पण हा पहिला एपिसोड सडनली 18व्या किंवा 19व्या वर्षाला आला असताना घरच्यांची रिॲक्शन फार वेगळी असते. त्यांना प्राथमिकदृष्ट्या की आधी असलेला कम्प्लिटली नॉर्मल मुलगा किंवा मुलगी त्याला असा आजार का झाला हे सांगणं अजून सायन्सकडे माहीत नाहीये. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि याची सुरुवात साधारण त्याप्रमाणे होते आणि त्याचं एक्स्ट्रीम साधारण 1% असतो. दुसरा आजार जो आपण म्हणाला अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया. डिमेन्शिया हा साधारण 60 नंतर होणारा आजार असतो. सगळ्यांना थोडंसं विसरभोळेपणा 60 नंतर चालू होतो. याला सेनाईल मेमरी लॉस म्हणतात, जो नॉर्मली होतो वयाप्रमाणे वाढणारा. पण डिमेन्शिया हा 60 नंतर साधारण 1 to 3% ला होतो अँड अबाव 80 अबाउट 25% पीपल कॅन सफर फ्रॉम डिमेन्शिया. सो डिमेन्शियाबद्दल आता कॉन्फरन्सेस पण पुण्यामध्ये होत आहेत आणि हा एक ऍक्टिव्हली आपण त्याच्यावर विचार आणि चर्चा करण्याची गरज आहे. कारण का एजिंग पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो, लाईफस्पॅन वाढल्या कारणाने वृद्धांचं नंबर खूप जास्ती आहे आणि त्यांची काळजी पण मनाचे आजार आणि याची पण काळजी घेतली पाहिजे. सर, आता आपण साधारणतः बघतो की मानसिक आजाराची काही लक्षणं तुम्ही सांगितली की चिंता वाटणं, भय वाटणं वगैरे, पण सतत आजकाल जे कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण बघितलं की सतत ताण पण असतो लोकांवर. सतत कामाचा ताण असतो, घराचा ताण असतो किंवा लाईफस्टाईल